मोक्ष देवने बोलले मती सुनीतना वागमनीशी बनले उलट शिष्टाचार गुरु तुम्हीतना श्री शैलाशी तुम्हीतना सायं देवा काशी यात्रा दासुनी गुरु तुम्हीतना श्री गुरुदेव दत्त होने कर्म कपियला तुम्हीतना स्वामी मटिकनीतना सरळ हे केलंय का बघ हेलो ओम साई राम। ओम साई राम। हेलो ओम साई राम। ओम साई राम। ओम साई राम। हेलो हेलो ओम साई राम। ओम साई राम। ओम साई राम। हेलो ओम साई राम। हेलो ओम साई राम। हेलो श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय
गौरी सुताय गणनाथ नमो नमस्ते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणी नमोस्तुते। करारविन्देन पदारविन्दम् मुखारविन्दे विनये क्षयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे क्षयाणुं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। नागेन्द्रहाराय तिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। तस्मै नकाराय नमः शिवाय। त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिजन्मत्रयायुधं त्रिजन्म पाप संहारम् एकबिल्वं शिवार्पणम्। स्पर्शनं बिल्वपत्रैश्च दर्शनं पापनाशनम् अघोरपापसंहारम् एकबिल्वं शिवार्पणम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिवतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम श्री नवनाथाय नमः। ओम श्री नवनाथाय नमः। ओम श्री नवनाथाय नमः। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सद्गुरु गजानन महाराज की जय। सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। श्री नवनाथ महाराज की जय। त्र्यंबकराज भगवान की जय। श्री गणेशाला नमस्कार असो। इष्ट देवता कुलदेवता ग्रामदेवता स्थानदेवता नगरदेवता वास्तुदेवता यांना नमस्कार असो। परमपिता सर्वेश्वर जगताचे पालनकर्ता जगत रचयिता सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो। उपस्थित भक्तगणांना नमस्कार असो। नाथ महाराजांना नमस्कार असो। ज्या ज्या स्थानापर्यंत ज्या ज्या वास्तव्यापर्यंत प्रभूंची मधुर कथा पोहोचत आहे त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक जीवमात्र भूतमात्रांना कोटी कोटी नमस्कार असो। त्याच तऱ्हेनं यूट्यूबच्या माध्यमातून श्रवण करत असलेल्या भक्तांना सुद्धा नमस्कार असो। आज असा विशेष दिवस आहे 15 ऑगस्ट। आजच्या दिवसाला आपला भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाले, ज्याला अमृत महोत्सव असं म्हणतात। आणि त्यातल्या त्यात श्रावण पर्व काल, त्यातही अजून जी खानदेशची देवी आहे
जिला कान्होबाई ह्या नावानं ओळखलं जातं, तिची आजच्या दिवसाला स्थापना आहे. ज्या भारत देशामध्ये, ज्या पवित्र देशात आपण जन्माला आलो, भारत एकमेव असा देश आहे की ज्याला पवित्र देश मानलं जातंय. अशा अनेक देश आहेत, पण एकही देशाला पवित्र शब्द हा वापरला जात नाही. एकमेव भारत असा देश आहे की या भारतामध्ये अनेक जिल्हे, अनेक तालुके, अनेक राज्य आहेत. या संपूर्ण सृष्टीलाच भारत म्हटलं गेलेलं आहे. या पृथ्वीलाच भारत हे स्वरूप प्राप्त झालंय. आणि विशेष करून ज्या स्थानावर, ज्या भारतामध्ये, ज्या देशाला पावित्रता प्राप्त झालेली आहे, ज्याला पवित्र देश म्हटलं जातं, अशा भारत देशाला आज 75 वर्ष पूर्ण होत आहे स्वातंत्र्य होऊन. पंच्याहत्तर वर्षापासून तुमच्या आमच्यासारखे सर्वसाधारण व्यक्ती संतांच्या आणि देवांच्या भक्तीमध्ये तल्लीन झालोय. इंग्रजांच्या काळामध्ये चांगल्या गोष्टी करणे हे त्यांना सहन होत नसायचं. आपण त्यांच्यापासून बरेच मुक्त झालो, पण एकच गोष्ट आपल्यापासून, त्यांच्या ज्या सवयी आहे त्या आपल्यापासून वेगळ्या झाल्या नाही, ते म्हणजे चहा पिणे. इंग्रजांच्या काळापासून चहा ही चालत आली आहे, ती पुढेपर्यंत आजवर पर्यंत चालत आली आहे. त्यांच्या तावडीतनं आपण मुक्त झालो, पण त्यांच्या काही गोष्टी की त्या आजही आपल्याला लागू आहे. एवढंच नव्हे, ह्या भारत देशात अनेक देवता अवतार झाला, अनेक देवतांचा अवतार झाला, जन्म झाला. अनेक संत अवतारीत आलेत, जन्म झाले, भक्तांना ज्ञान देऊन निघूनही गेले, फक्त आणि फक्त या भारत देशामध्ये. आजपर्यंत आपल्याला कधी ऐकायला आलंय की पंजाबमध्ये हे संत अवतरित झाले आणि त्यांची आपण भक्ती करतोय, पाकिस्तानमध्ये हे संत अवतरित झाले त्यांची आपण भक्ती करतोय. कुठल्याही देशामध्ये संतांनी स्थान निवडलं नाही, पण या महाराष्ट्रामध्ये संतांनी आपलं वास्तव्य स्थानापन्न केलं. तेथे राहून तेथेच आपलं अवतार कार्य त्यांनी चालवलं आणि तिथेच समाधिस्थ झाले, भक्तांना मार्गदर्शन दाखवून. एवढा हा आपला पवित्र देश आहे. आपल्या पवित्र देशाचं ब्रीद वाक्य सुद्धा आहे, अतिथी देवो भव. कुठल्याच देशामध्ये या वाक्याचा उच्चार केला जात नाही, तो आपल्या या भारत महाराष्ट्र भूमीमध्ये केला जातो. आपल्यासाठी परका सुद्धा आपलाच आहे आणि आपला सुद्धा आपलाच आहे. एवढी ख्याती या देशाची, बोलावं तितकं अपूर्ण आहे शब्द देशाविषयी. अनेकांनी, शूरवीरांनी आपलं रक्त सुद्धा सांडलं या देशावर, या देशाला मिळवण्यासाठी झटलेत. म्हणून आज आपण या ठिकाणी बसून कथा श्रवण करू शकतोय, हे आपलं भाग्य आहे. आजपर्यंत इंग्रजांचा काळ राहिला असता तर असं कथेला येऊन ऐकणं, बसणं कदापि शक्य नव्हतं. आपल्याला गुलामी करायलाच दिवस पूर्ण पडला असता त्यांची. पण त्यांची भक्ती खरी होती आणि देश आपल्या स्वाधीन आला, आपल्या ताब्यात आलं आपलं देश. हे फक्त त्यांचा अट्टहास, त्यांची जिद्द होती भारताला आपलंसं करण्याची. म्हणून हे सगळं झालं. आणि मग अशा व्यक्तींना परमेश्वराची साथ सुद्धा भेटली. त्याच तऱ्हेनं आपण सुद्धा जी भक्ती करतोय त्या भक्तीमध्ये एकनिष्ठ राहिलात तर भगवंताची साथ आपल्याला स्वतः मिळते जीवनात. आज खानदेशची महाराणी जी देवी आहे, कानबाई व राणबाई माता, हिची आज स्थापना आहे आजच्या दिवसाला अनेकांच्या घरी. आणि ही कानबाई फक्त खानदेश या भागामध्येच तुम्हाला दिसेल.
धुळे, नंदुरबार आणि जळगाव ह्या भागामध्येच तुम्हाला ही कानबाई दिसेल. पण ह्या भागातनं इतर भागात जे राहायला गेले तेच कानबाई बसवत आहेत. इतर भागांमध्ये कानबाई हा प्रकार बऱ्याच जणांना अजून माहीत नाहीये. आपण तिचं पूजन करतो आपल्या घरी, अगदी थाटामाटामध्ये सगळ्या पाहुणे मंडळींना, आपल्या जे एका गोत्रातले असले त्यांना बोलवतो. देवीचं पूजन सगळे गोत्रातले मिळून आपण करत असतो. एवढं श्रेष्ठत्व ह्या कानबाई मातेचं आहे. म्हणून आज आपण देवीचं भजन घेऊन पुढील कथेकडे आपण जाऊया. सांग ना देवी माझ्या भावाला ग भावाला, सुखी हाय मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला ग भावाला, सुखी हाय मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला, तू भावाला, सुखी हाय मी माझ्या गावाला. सासरा माझा बापा परी, सासू माझी आई खरी. हो सासरा माझा बापा परी, सासू माझी आई खरी. बघते माझ्या जीवा भावाला, ती भावाला, सुखी हाय मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला ग भावाला, सुखी हाय ग माझ्या गावाला. दीर माझा भाव समान, ननन माझी बहिणी प्रमाण. हो दीर माझा भाव समान, ननन माझी बहिणी प्रमाण. दुःख कळते माझ्या जावाला ग जावाला, सुखी हाय मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला, तू भावाला, सुखी हाय मी माझ्या गावाला. कुंकू जवळ काळ मनी, दयाळू ग माझा धनी. अग कुंकू जवळ काळ मनी, दयाळू ग माझा धनी. तोच आधार माझ्या जीवाला ग जीवाला, सुखी हाय मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला, तो भावाला, सुखी हाय मी माझ्या गावाला. माहेर जस तस सासर, संसाराला लागून जर. माहेर जस तस सासर, संसाराला लागून जर. तूच माऊली आमच्या दैवाला ग दैवाला, सुखी हाय मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला, तो भावाला, सुखी हाय मी माझ्या गावाला. आई सुखी हाय मी माझ्या गावाला, आई सुखी हाय मी माझ्या गावाला. काणूबाई राणूबाई माता की जय. नवनाथ महाराज की जय. गेल्या 3-3.5 महिन्यापासून सहवास साईनाथांचा ही मालिका चाललेली होती. यूट्यूबच्या माध्यमातून अनेक भक्तांनी साई कथा श्रवण केली. 10 ते 15 मिनिटाचा एपिसोड गुरुवार ते रविवार रात्री 8 वाजता यूट्यूबला येत असायचा. आजच्या दिवसाचा शेवटचा एपिसोड त्याचा येणार आहे. आणि तसं बघता साई चरित्र संपलंच नव्हतं, पण त्यात आपली ही नवनाथांची कथा महिनाभर चालणार म्हटल्यानंतर
धावता विषय मी आपल्यापर्यंत बाबांचा मांडण्याचा प्रयत्न केला बाबांच्या इच्छेने. बाबांनी जेवढी कथा माझ्याकडनं वदवून घेतली तेवढा एपिसोड मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण बाकी या कथेच्या माध्यमातून अनेकांना कळालं की साई सच्चरित्र किती श्रेष्ठ आहे हे मला भक्तांना समजून द्यायचं होतं. आज शेवटचा एपिसोड त्याचा येणार आहे आणि त्यानंतर मग आपली ही जी कथा 31 तारखेपर्यंत परिपूर्ण चालेल व दिनांक 1 तारखेपासून किंवा 2 तारखेपासून आपले काही अडचणी असतील त्याच्यावर प्रत्येक विषयावर तोडगे हा विषय आपल्या समोर घेऊन येणार आहे. आठवड्यातून काही 2 दिवस किंवा 3 दिवस असेल तसं यूट्यूबवर आपल्याला टायटल टाकण्यात येईलच आणि तेव्हा वेळेवर आपल्याला ती सूचना कळेलच. आपण जर का चॅनलला सबस्क्राईब लाईक केलं असेल तरच. आणि गेल्या आपण 7 दिवसापासून जी कथा चालवतो आहे या माध्यमातून अनेक सबस्क्रायबर आपले जुडलेत. ही फक्त नाथांची कृपा आहे. 10-10 घंट्याचा वॉच टाइम जे लाईव्ह बघतायत त्यांच्याकडनं आपल्याला प्राप्त होतोय. म्हणून यूट्यूब माध्यमातून जे कथा श्रवण करतायत त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. याचप्रमाणे आपला प्रतिसाद सदैव राहिला म्हणजे ह्या कार्याला पुढेपर्यंत नेण्याचं सामर्थ्य सुद्धा बाबा सर्वांना प्राप्त करून देतील. आजचा अध्याय, आजची कथा अध्याय 13वा व 14वा. अध्याय 13व्याची फलश्रुती आज आपण जाणून घेऊया व 14व्याची. अध्यायाचं महत्व आहे. आजची फलश्रुती आहे 13व्या अध्यायाची. स्त्री हत्येचा दोष नाहीसा होईल व पुनर्जन्माचा उद्धार होईल. अर्थातच अनेकांनी स्त्रियांना छळ केलेला असतो. अनेक पुरुषांनी किंवा स्त्रीनेच स्त्रीला छळ केलेला असतो. काहींच्या मुखातून काही अभद्र बोल अविश्राप बाहेर पडतात जे आपल्याला जीवनात पीडाकारक ठरतात. त्यातनं मुक्ती प्राप्त करण्यासाठी हा अध्याय श्रवण केला जातो व येणाऱ्या काळात किंवा येणाऱ्या जन्मात आपल्याला कुठलीही पीडा होता कामा नये यासाठी हा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे. अध्याय 14वा. कारागृहातून मुक्तता होईल व निर्दोषपणे लोकात राहतील. हा अध्याय श्रवण केल्याने जे तुरुंगवासामध्ये भोग भोगतायत बघा, भोगतायत म्हणजे अध्याय श्रवण केला आणि जो दोषी असला तोही सुटेल असं नाहीये. भगवंत सत्याच्याच वाटेनं न्याय लावत असता हे लक्षात घ्या. आपण जीवनात चुकले नाही ना तर भगवंत आपल्याच बाजूने उभा राहणार आहे. आज नाही तर उद्या उभा राहीलच. तर अशा लोकांना तुरुंगवासातून सुटका सुद्धा हा अध्याय श्रवण केल्यानं होऊ शकेल किंवा होईलच. चला तर मग अध्याय 13व्या मध्ये आपण प्रवेश करूया. नवनाथ महाराज की जय. काल गहिनीनाथांचा व कानिफनाथांचा जन्म झाला आहे, अवतार झाला. कशा पद्धतीने झाला हे आपण काल श्रवण केलं. अध्याय 13वा. जालंधरांचे शाबरी कवित्व. जालंधरांची शक्ती पाहून हरिहर थक्क झाले होते. ज्यांनी राक्षसांनाही जुळणार नाही त्या महान प्रतापी देवांना त्यांनी धडा शिकवला म्हणून त्यांनी नाथांचे खूप कौतुक केले. त्यानंतर भगवान शंकर नाथाला म्हणाले, जालंधरा आता तू नागत अश्वत्थापाशी जा, ज्याच्यापासून शाबरी विद्येचं कवित्व मच्छिंद्रनाथांनी केलं. त्या वृक्षाजवळ जा, त्या मल्हार पर्वतावर तेथे यज्ञ करून शाबरी विद्येवरील कवित्वासाठी दैवतांकडून इष्टवर मागून घे. कलियुगातील पुढील काळात वेदविद्या, अस्त्रविद्या, मंत्रविद्या याचा प्रभाव पडणार नाही. अशा वेळी लोकांना तरुण जाण्यासाठी काही साधन मिळाले नाही तर ते दुःखी होतील. बघा, या ठिकाणी महादेवांची जी तळमळ आहे ती कशा तऱ्हेने आहे जालंधरांना सांगण्याची की तुम्ही त्या ठिकाणी त्या पर्वतावर जा आणि तिथे जाऊन यज्ञ करा आणि शाबरी विद्येला पुन्हा जागृत करून तुम्ही ती अवगत करून घ्या.
कारण ती जर तुम्ही अवगत नाही केली तर लोकांपर्यंत, भक्तांपर्यंत ती जर विद्या नाही पोचली तर त्यांना जीवनाचा मार्ग सापडणार नाही. यासाठी जे आपण काही तोडगे करतो किंवा काही मंत्राचा जाप करतो त्या माध्यमातून आपल्या फलाची वृद्धी होते, आपल्याला हवं ते जीवनात प्राप्त होतं. हे त्याचं विशेष महत्त्व आहे. म्हणून आपण जे तोडग्यांविषयी जो व्हिडिओ आपण 2 तारखेपासून किंवा 1 तारखेपासून टाकणार आहोत, तर त्या माध्यमातून शाबरी विद्येविषयीच आपल्याशी चर्चा केली जाणार आहे आणि प्रत्येक विषयावर तोडगा हा मांडला जाणार आहे. तर भोलेनाथांनी सुद्धा जालंधरांना तेच सांगितलंय, त्यातून मार्ग असावा म्हणून तू कवित्व सिद्ध करून ठेव. ही शाबरी विद्या काणिपास शिकव. तो काहींचा दांभिक वृत्तीचा असला तरी लोकांना उपयोगी पडण्यासाठी त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेत जाईल. तो हजारो शिष्य मिळतील आणि जगात आपली कीर्ती प्रस्थापित करतील. पुढील भविष्य जाणून तुम्ही नवनाथांनी वेद विद्येच्या योगानं होणारी समस्त कार्य करण्यात समक्ष असे शतकोटी मंत्र तयार करावेत. कोणी तयार करावे? नवनाथांनी मिळून. जेव्हा हे सगळं कार्य पार पडेल त्यानंतर तुम्हाला शतकोटी मंत्र तयार करावा लागेल. आणि मच्छिंद्रांनी यापूर्वी 33 कोटी 95 लक्ष एवढे मंत्र तयार केले आहेत. आणि आता गोरक्षांनी 12 कोटी 9 लक्ष, चरपटीनाथांनी 9 कोटी 7 लक्ष, भर्तरीनाथांनी 7 कोटी 4 लक्ष, रेवाणनाथांनी 2 कोटी 3 लक्ष, वटसिद्धांनी 1 कोटी 1 लक्ष आणि मीननाथांनी 1 कोटी 5 लक्ष. तू 34 कोटी अर्थात जालंधर, तू 34 कोटी 12 लक्ष व काणिपांनी 6 कोटी 8 लक्ष इतके मंत्र निर्मिती करायची आहे. प्रत्येक कलियुगात अवतार घेऊन तुम्ही हे कार्य करीत आलेले आहातच, तेव्हा आळस झटकून कार्याला लागा. प्रत्येक कलियुगामध्ये नवनाथ जन्माला येतील किंवा अवतार घेतील. मी यापूर्वी पण तुम्हाला हा विषय बोलून गेलोय की आपला काळ जेव्हा संपेल तेव्हा पुन्हा राम भगवंत येतील, पुन्हा रामायण घडेल, पुन्हा महाभारत घडेल, पुन्हा सतयुग, पुन्हा द्वापरयुग, पुन्हा त्रेतायुग, पुन्हा कलियुग. तेच चेहरे पुन्हा नजरेसमोर येतील, पुन्हा त्याच गाठी भेटी जीवनात घडतील. म्हणून ह्या जन्माचं आपल्याला पुढच्या जन्मापर्यंत लक्षात राहणार नाहीये. जेव्हा केव्हा भविष्यात पुन्हा कलियुग येईल त्यावेळेला आपण पुन्हा नवनाथांची कथा श्रावण महिन्यात वाचू. हे फक्त आजच्या स्थितीला आपल्याला माहिती आहे. म्हणून येणारा जन्म सार्थक करण्यासाठी ह्याच जन्मी पुण्य करायला शिका. येणारा जन्म याच्यापेक्षाही सुखकारक बनेल. आता आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत चेहरे तेच राहतील, भेटी गाठी त्याच होतील, पुन्हा काहीतरी नव्यानं असेल जीवनात. म्हणून साईबाबा सदैव म्हणत असायचे, गेल्या जन्माचे ऋणानुबंध असल्याशिवाय आपण कधीच एकमेकांच्या जीवनात जात नाही, एकमेकांना भेटत नाही. हेच त्याच्या मागे कारण होतं बाबांचं सांगण्याचं, की आपण पुन्हा पुन्हा भेटतो, पुन्हा पुन्हा जन्माला येतो, पुन्हा पुन्हा अवतार घेतो आणि कार्य आपलं करत राहतो. याच तऱ्हेनं जेव्हा भोलेनाथ समजवतायत की तुम्हाला प्रत्येक कलियुगामध्ये याच पद्धतीनं रचत जायचं आहे मंत्रांची आणि झटायचं आहे पुढे, त्याचा प्रचार प्रसारही कार्याच करायचाच आहे. भगवंतांचे बोलणे ऐकून नाथांनी त्यांचे म्हणणे मान्य केले. त्यामुळे संतुष्ट झालेले हरिहर त्यांना अनेक आशीर्वाद देऊन आपल्या स्थानी गेले. त्यानंतर आदिनाथांनी सोपविलेले कार्य पूर्ण करण्यासाठी जालंधर व काणिप यांनी 12 वर्ष बद्रिकाश्रमी राहून आणि अथक परिश्रम करून दोघांच्या मिळून 40 कोटी 20 लक्ष कविता काव्यमंत्र रचले. आणि मग मार्तंड पर्वतावरील नागद अश्वत्थाला सूर्यकुंडातील जलानं निरंतर करून त्यावरील सर्व दैवत सर्व मंत्र काव्यांना प्रसन्न करून अनुकूल करून घेतले. कार्यसिद्धी करून ते उभयता गुरु शिष्य बद्रिका आश्रमाला परतले आणि तेथे एका सुमुहूर्तावर
जालंधराने आदिनाथांच्या साक्षीने कानिपास तपश्चर्येला बसविलं आणि तीर्थयात्रेला निघाले. या पद्धतीने नाथांनी पुढच्या तीर्थयात्रेला निघाले आहे. कानिपनाथांना तपश्चर्येला बसवलं. जालंधरनाथ आणि अनेक देशात गेले. कानिपनाथ हे तपश्चर्येला बसले. जालंधरनाथ पुढे प्रस्थान करतायत. तेथील अनेक तीर्थक्षेत्रे पाहिले. कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करताना त्यांचा एक परिपाठ असे. जालंधरनाथ कुठल्याही देशात जेव्हा जायचे तेव्हा त्यांचा एक नित्यक्रम होता. ते रानातून गवत कापून त्याचा भार डोक्यावर घेऊन मगच गावात शिरत असायचे. जालंधर हा अग्नीचा पुत्र व वायूचा नातू असल्याने आपल्या नातवाला गवताच्या भाऱ्याचे ओझे होऊ नये म्हणून पितामह वायू तो भार वरचेवर आपल्याकडे घेत असे. जेव्हा ते गवताची पेंडी डोक्यावर घ्यायची त्यावेळेला त्यांना त्याचं वजन जाणवत नसायचं. वायुदेवता स्वतः त्या हातात घ्यायचे की आपल्या नातूला त्याचं वजन होता कामा नये डोक्यावर आणि पुढे त्या गावापर्यंत पोहोचवून देत असायची. त्यामुळे ते 12 नाथांच्या डोक्यावर अंधातरी तरंगत दिसे आणि गावातून जाताना जालंधर ते गवत गाई गुरांना जाऊन घालत असायचे. ते गवत याप्रमाणे भ्रमंती करीत जालंधर गौड बंगाल देशातील हेलपट्टणास गेले आणि तेथे वास्तव्यात ते नित्य नेमानं रानातून गवत कापून आणायचे आणि गुराढोरांना खाऊ घालायचे. ते भारा अंधातरी तरंगत पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटत असायचे. सगळ्या लोकांना ते दिसायचं की डोक्यावर ती पेंडी जी होती ती तरंगत असायची. फक्त नाथांनी त्याला हात लावलाय असं दिसायचं पण तसं काही नसायचं. आणि ते लोकांना स्वतः ते चमत्कार बघायला सुद्धा भेटत असायचे. कोणी सिद्ध पुरुष आहे असे वाटून ते त्याला नमस्कार करण्यासाठी धावायचे. तेव्हा जनसंपर्क टाळण्यासाठी ते त्यांना घालवून द्यायचे आणि गल्ली बोळ्यातून भिक्षा मागून कुठेतरी दुर्लक्षित गलिच्छ जागी राहायचे आणि अशा प्रकारे आपली विद्या व योग सामर्थ्य यांचा कोणताही प्रत्यक्ष येणार नाही याची काळजी ते नेहमी घेत असायचे. आता जे एवढे चमत्कार त्यांना लोकांना दिसायचे म्हणून सगळे लोक त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचे. कारण जीवनात या जगामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार कोणी करत नाही. ज्याचं ज्ञान अफाट आहे त्यालाच नमस्कार केला जातो. भलत्या सलत्यांना कोणीही नमस्कार करत बसत नाही. नाथांमध्ये तो साक्षात्कार त्या लोकांना दिसायचा ना तेव्हा ते लोक त्यांच्या चरणाशी लोळण घालत असायचे. पण नाथ त्यांना चुकवून कुठल्या तरी दुसऱ्या वाटेनं जाऊन ते कुठल्या तरी गलिच्छ जागेवर जाऊन तिथे बसत असायचे. जिथे घाण आहे तिथे जाऊन ते बसायचे. त्यावेळी हेलपट्टणावर त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद राजा राज्य करीत होता. तो सौंदर्य धर्म औदार्य न्याय विजय प्रताप आणि सद्गुण या बाबतीत अत्यंत प्रसिद्ध होता. अशा या बलाढ्य राजाला 1600 बायका होत्या. 1600 एक सांभाळणं कठीण आहे. राजाला 1600 बायका होत्या आणि त्यांची आई मैनावती ही मोठी साध्वी स्त्री होती. ही मैनाकिनी वेगळी, जिच्याजवळ स्वतः मच्छिंद्रनाथ गेले ती वेगळी. ती मैनाकिनी वेगळी, ही मैनावती वेगळी आहे. या राजाची आई आहे. गोपीचंदानं पितृछत्र हरपल्याने म्हणजे त्यांचे वडील वारल्यामुळे असल्याने ते आपल्या आईला खूप मान देत असे. तिला काही कमी पडणार नाही याची काळजी हा राजा नेहमी घेत असे. एके दिवशी मैनावती आपल्या प्रसादाच्या मांडीतून नगर शोभा पाहत असताना तिचे लक्ष हम रस्त्यावरून जाणाऱ्या जालंधरांकडे गेले. त्या मार्गावरून जात असताना जालंधर नाथांकडे या राजाच्या आईचं लक्ष गेलं.
त्यांची अग्नीसारखी उज्ज्वल कांती आणि मुखावरील तपोतेज, डोक्यावरील अंधातरी जाणारा भार पाहून तिला मोठे आश्चर्य वाटू लागले. हा कोणीतरी स्वर्गीय महात्म्य असून याला शरण गेलेच आपल्या जन्माचे सार्थक निश्चित होईल असं या स्त्रीला वाटत होतं. म्हणून तिने आपल्या विश्वासातल्या एक हुशार दासीला जालंधरांच्या मागावर धाडलं आणि तो यती कोण, कुठला व कोठे राहतो, काय करतो ही सर्व माहिती काढून आपणास सांगितली. राजमातेच्या आज्ञेवरून ती दासी गुप्तपणे प्रसादाबाहेर पडली आणि जालंधरांचा पाठलाग करू लागली. तो यती आपल्यास तद्रीत चालत गुराढोरांना गवत खाऊ घालत आणि गल्ली बोळातून भिक्षा मागत सहज गत्या हिंडत होता आणि तिन्ही सांजेला वेळेला सांदी कोपऱ्यातील उखरड्यावरील निवांत जाऊन बसत असे. दासीने तेथील खानाखुना नीट लक्षात ठेवल्या आणि त्वरित मैनावतीकडे येऊन तिला या यतीचे सर्व वृत्तांत सांगितले. हे ऐकून मैनावती म्हणाली, तू फार चांगली काम केलेस. आता थोडी उसंत घे आणि रात्री सर्वत्र सामसूम झाले की आपण दोघी गुपचूप त्यांच्या दर्शनाला जाऊ. मैनावतीला नाथांच्या दर्शनाची खूप गाढ इच्छा निर्माण झालेली होती आणि आपल्या दासीला, आपल्या सोबतच्या दासीला सांगतायत की आपल्याला रात्री नाथांच्या भेटीला जायचंय. मग ते बोलले तेथेच थांबले आणि दर्शनाला जाऊ. मग ते बोलणे तेथेच थांबले त्यांचे आणि मध्यरात्रीच्या सुमारात स्वतः बरोबर काही फळं व मिष्टान्न घेऊन, मिष्टान्न म्हणजे गोड पदार्थ, मिष्टान्न घेऊन त्या दोघे राजवाड्याच्या बाहेर पडल्या आणि बाहेर निघताना त्यांनी स्वतः भोवती कांबळी ओढून घेतली होती आणि ही गोष्ट गुप्त राहावी म्हणून त्या दासीनं रात्रपाळी करणाऱ्या पहारेकरांना आधीच वश करून ठेवले होते. म्हणजे त्याला सांगून ठेवलं होतं की आम्ही जाणार आहे, कोणाला सांगू नको. त्या दासीनं रात्रपाळी करणाऱ्याला वश करून घेतले आणि राजप्रसादातून बाहेर पडून त्या दोघी जालंधर होता तेथे गेले आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला. मैनावती म्हणाली, महाराज, गेल्या अनेक दिवसापासून माझ्या मनात भवसागरातून तारून नेणाऱ्या एखाद्या सत्पुरुषाने आपल्याला उपदेश द्यावा अशी तीव्र इच्छा उत्पन्न झाली आहे. तरी आपण उदार अंतःकरणानं माझ्यावर कृपा करून मला उपदेश द्या आणि या संसारातील विविध तापांचा भयंकर अग्नी विझवून टाका. त्यावेळी तिचा भक्तिभाव पाहून जालंधरनाथ प्रेमाने भारले, पण तरीही तिला सहजासहजी दाद लागू द्यायची नाही. आधी तिचा निग्रह पाहायचा असे ठरवून ते वेड्यासारखे वागू लागले. नाथांना तिची दया आली आणि नाथ तिच्या म्हणण्याप्रमाणे करणारही होते. पण मात्र नाथांना काय वाटलं की आपण आधी हिची कठोर परीक्षा पाहावी, मगच हिला हवं ते द्यावं. म्हणून संघर्ष एक जीवन आहे. याच्यावर मी व्हिडिओ युट्यूबला टाकलाय, तो आपण अवश्य बघा. संघर्ष हा एक जीवन आहे, जीवन एक संघर्ष आहे आणि या जीवनामध्ये संघर्ष केल्याशिवाय कुठल्याच गोष्टी प्राप्त होत नाही. संघर्ष करा, चांगल्या कामांसाठी, चांगल्या गोष्टीसाठी संघर्ष करा. वाईट कामासाठी, वाईट गोष्टींसाठी संघर्ष कधीही करू नका. तर हिने जो नाथांना प्राप्त करण्याचा संघर्ष हाती घेतलाय, जणू काही नाथांनी तिची परीक्षा पाहावी आणि या परीक्षेमध्ये यशस्वी झाल्यानंतर नाथ तिला हवं ते देणार होते. म्हणून आपल्या जीवनातही जर भगवंत काही देण्यासाठी उशीर करत असेल तर दुःख बाळगू नका, त्याचा खेद करू नका. जे आपलंय ते प्रारब्धाने आपल्यालाच मिळणार आहे, ते दुसऱ्याचं कधीही होऊ शकत नाही. नशिबानेच भेटत असतं आणि आपल्या प्रयत्नाने, चांगल्या कामासाठी प्रयत्न आवर्जून करा, त्यात यश नक्की मिळतं.
आणि जे आपल्या प्रारब्धात असेल ना ते कधीच कोणाच्या प्रारब्धात जाऊ शकत नाही, ते आपल्यालाच मिळणार आहे. या तऱ्हेनं नाथांनी वेड्याचं सोंग घेतलंय. जालंधर नाथांनी वेड्याचं सोंग घेतायत आणि हिच्या समोर अगदी वेड्यासारखे वागतायत. दात ओठ खाऊन तोंडाने भयंकर शिव्या देत तिला दगड मारू लागले. पण मैनावतीने आपले धैर्य जराही ढळू दिले नाही. एखाद्याने काय विचार केला असता, हा वेडा आहे, चला याला सोडून निघा, आपण उगाच याच्या नांदी लागत बसलो. अरे जो वेडा आहे तोच तुला तारणार आहे. या जगासाठी त्याने वेड्याचं सोंग घेतलंय, पण तारणारा तोच आहे. साईबाबा जसे शिर्डीत सुरुवातीला आले ना तेव्हा त्यांना वेडे फकीर म्हणायचे लोक, वेडे फकीर. याच वेड्या फकीरानं पहिला चमत्कार लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पाण्यावर दिवे जाळले. तेव्हा लोकांना आश्चर्य वाटलं, म्हणून दूरदूरचे लोक त्यांच्या भेटीसाठी येऊ लागले आणि त्यांचा येडेपणा लोकांना चांगला वाटू लागला. खऱ्या अर्थाने ते येडे होते अशातला भाग नाही, पण त्यांनी या जगासाठी येड्याचं सोंग घेतलं. पण जो निष्ठावंत भक्त होता तो त्यांच्या जवळ सदैव राहिला आणि ज्याने फक्त स्वतःच्या हितासाठी भक्ती केली होती तो देवापासून, साईनाथांपासून दुरावला. म्हणून नाथांनी सुद्धा वेड्याचं सोंग घेतलंय. तिला दगड काय मारतायत तिला पळवण्यासाठी, पण तिची निष्ठा ही इतकी गाढ होती नाथांवर, ती जरा सुद्धा डगमगली नाही. एवढं असं वागल्यावर सुद्धा तिच्या मनातली निष्ठा कधीच डगमगली नाही. पण मैनावतीने आपले धैर्य जराही ढळू दिले नाही. तिने तो मार सहन केला. तिला दगडांचा मार सुद्धा मिळाला, तोही तिने सहन केला. ते पाहून आधीच दयाळू असलेल्या नाथांनी मन कळवळले आणि रुद्रवेश टाकून त्यांनी विचारलं, बाई तू कोण, कुठे राहतेस? कोणाचाही उपद्रव नको म्हणून मी या घाणेरड्या जागी पिशाच्य वृत्तीने राहत असताना मला कशाचाही त्रास देत आहेस? मैनावती म्हणाली, महाराज मी त्रिलोचनाची पत्नी व या देशाचा राजा गोपीचंद याची आई आहे. माझे नाव मैनावती. पतीच्या मृत्यूनंतर या जन्म मरणरूपी जगरहाटीतून कसे सुटता येईल याचा एकच चिंतन मला लागलेले आहे. एखाद्या स्त्रीला तिचा पती वारल्यानंतर तिला काय वाटतं की मला सुद्धा आता हे जग सोडून गेलं पाहिजे, देवाने मला लवकर मरण दिलं पाहिजे. कारण एखाद्या पत्नीला पतीशिवाय शोभाच नसते. पती काय रोज रोज काही चांगले मिष्टान्न आणून देतोय, पक्वान्न आणून देतोय असं नाहीये, पण तो खाटीवर जरी पडून असला ना तरी तो पती आहे आणि त्याला बघितल्यानंतर तिला समाधान वाटत असतं. पण जीवनातलं समाधानच जर हरवून बसलं तर पत्नी कोणाच्या जीवावर जगणार आहे? मुलगा कधी काही शब्द बोलून मन दुखावून देईल याची गॅरंटी नाही. म्हणून तो पती कसाही असला, मारझोड करणार, तरी सुद्धा त्या प्रत्येक पत्नीला आपल्या पतीविषयीच आदर स्नेह वाटत असतो. पतीच्या बाबतीत तीच अवस्था आहे. पत्नी जर का जीवनातनं गेली ना तर त्या पतीला सुद्धा तसंच वाटतंय की माझी पत्नी कसंही असो ती माझ्यासाठी खूप माझ्या जीव टाकायची, माझ्यासाठी झटायची, मला दिल्याशिवाय ती खात नसायची, हे पतीला वाटायचं. म्हणून पती पत्नीसाठी आणि पत्नी पतीसाठी या जीवनात आहे, या जगात आहे. एकमेकांचं काठी येते आणि दोघांपैकी एखाद्याची काठी जरी तुटली ना जीवनातली तर एखाद्याचं धैर्य खचून जातं जीवनात. त्या मैनावतीच्या जीवनातला जो पती होता तो सुद्धा मरण पावलाय. म्हणून माझ्या पती मला सोडून गेला म्हटल्यानंतर आता माझं धैर्य खचलंय आणि मला मुक्तीचं साधन हवंय महाराज, तर ते मला फक्त तुमच्या जवळच प्राप्त होईल असं मला वाटतंय, तुमच्या चिंतनामध्ये मला प्राप्त होईल. तरी मला यातनं निघण्याचा मार्ग दाखवा.
मी आपणास शरण आलेले आहे, माझ्यावर कृपा करा. जालंधरनाथ म्हणाले, बाई तू आलीस तशीच परत जा. ज्या हेतून तू येथे आले आहेस तो पुरवण्याच्या दृष्टीनं मी तुला कधीच मदत करू शकणार नाही. नाथांना स्पष्ट नकार दिला. तुझ्यासारख्या घरंदार स्त्रीने अशा अपरात्री येथे येणे कदापि योग्य नाहीये. म्हणजे तुझ्यासारखी एवढी श्रीमंत व्यक्ती आहे, राजाची आई आहे, आणि मी एक यती जोगी आहे, आणि तू भर रात्री माझ्याजवळ येऊन उभी राहिली आहेस. लोक काय विचार करतील? तुला एकतर पती पण नाहीये. नाथांना त्या गोष्टीची काळजी वाटते, म्हणून नाथ सांगताय मी तुझी कुठलीच मदत करू शकत नाही. ही गोष्ट लोकांना कळाली तर तुझी मोठीच दुष्कीर्ती होईल, आणि तुझ्या मुलाला कळली तर मोठाच अनर्थ होईल. म्हणून तू येथून जा व पुन्हा येण्याचे धाडस करू नकोस. त्यावेळी पहाट होत आलेली होती. हे पाहून नाथांना नमस्कार करून ती मोठ्या नाकुशतीनं प्रसादामध्ये पुन्हा आपल्या राज्यामध्ये परतली. पण काही का होईना तिचं मन त्या राज्यात लागतच नव्हतं. तरी देखील ती नाथांना भेटण्याची इच्छा मनात ठेवायची. मैनावतीचा तो दिवस बेचैनीत गेला. एखाद्या चांगल्या व्यक्तीचं जर सान्निध्य आपल्याला जर घडलं ना, 7 दिवसातला आपले 7ही दिवस सारखे जात नाही. 7 दिवसातला एखादा दिवस असा जातो की त्या दिवशी आपल्याला एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या स्थानात गेल्यानंतर आनंद वाटत असतो. एखाद्या व्यक्तीशी बोलल्यानंतर मन हलकं झाल्यानंतर आपल्याला आनंद वाटतो, आणि तो दिवस आपल्यासाठी खूप चांगला जातो की आज मला असा व्यक्ती भेटला की त्याच्याशी हितगुज केल्यानंतर माझं मन कुठेतरी हलकं झालं, किंवा मी आज अशा जागेवर गेली होती, तिथलं निसर्गरम्य वातावरण पाहिल्यानंतर मी गेलेलं जे मागचं होतं ते सगळं काही विसरली देहभान, आणि मला त्याच क्षणाची नजरेसमोर ते चित्र दिसत आहे असं काही वेळेस वाटत असतं. आठवड्यातनं आपल्यासाठी एखादा दिवस असा जातोच की तो आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो किंवा महत्वाचा होऊन जातो. त्याचप्रमाणे ह्या मैनावतीला नाथांना भेटून आल्यानंतर दुसरा दिवस अगदी बेचैन झाल्यासारखा झाला की परत रात्र केव्हा होईल आणि नाथांना भेटायला केव्हा जाऊ. रात्रीचा नीरव शांततेत दासीला बरोबर घेऊन ती पुन्हा त्या दिवशी दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा ती दासीला सोबत घेऊन जालंधरांकडे गेली. त्यांच्या दर्शनाने तिला फार प्रसन्न वाटले. अंतःकरणातील सर्व खळबळ नाहीसे होऊन विलक्षण शांती अनुभवास आली. तिचं मन तिथे कुठे शांत वाटू लागलं. तिने नाथांना नमस्कार केला आणि समवेत आणलेले पदार्थ त्यांना अर्पण करून त्यांच्या समोर उभी राहिली. नाथांनी तिच्याकडे पाहिले पण तो काहीच बोलले नाही. नाथांनी तिच्याकडे फक्त बघून घेतलं पण काहीच बोलले नाही. थोड्या वेळानं तेथे नुसते उभे राहण्यापेक्षा आपण यांची काहीतरी सेवा करावी असं या मैनावतीला वाटतंय. असा विचार करून ती त्यांचे पाय चेपीत बसले. पहाटेच्या सुमारात मैनावती आपल्या प्रसादात परतली. पण त्यानंतर रोजी रात्री नाथांपाशी जाऊन त्यांची सेवा करण्याचा नित्यक्रम तिने चालूच ठेवला. पहिल्या दिवशी नाथांची सेवा केली, आपल्या राज्यात आली. दुसऱ्या दिवशी सेवा केली. तिसऱ्या दिवशी पुन्हा तिला वाटतंय की नाथांच्या भेटीला जावं. तिने नित्यक्रम करून घेतला. रोज रात्री सगळे झोपले की शांततेत आपल्या सोबत एका सेवेकरीला घ्यायची आणि दोघही जण नाथांच्या सेवेसाठी जात असायचे. वृद्धावस्था जवळ आलेली मैनावती ही तीव्र मुमुक्ष व लोकांवर धैर्याची स्त्री होती. तिने 6 महिन्यापर्यंत नाथांची भक्तिभावे सेवा केली, पण तरीही त्यांनी तिला कोणतीही ज्ञान दिले नाही किंवा उपदेश दिला नाही. 6 महिन्यापर्यंत निष्ठेनं सेवा केली मैनावतीनं. मैनावतीच्या निस्सीम सेवा भक्तीनं नाथांचे अंतःकरण प्रसन्न झालेले असले तरी त्याने तिला कधीच भासवले नाही. एकदा त्यांनी तिची परीक्षा घेण्याचं ठरविलं. त्या रात्री ती नित्याप्रमाणे सेवा करण्यास आली असताना नाथांना भूमीवर डोके ठेवून गाढ झोपलेलं तिने पाहिलं.
तिने त्यांचे डोके आपल्या मांडीवर हळूपणे आपल्या मांडीवर ठेवले आणि तेव्हा नाथांनी एक मायावी भुंगा निर्माण केलाय. भुंगा एक निर्माण केलाय, मातीचं घरटं तयार करतो तो मायावी भुंगा निर्माण केलाय तिच्या मांडीवरील शिरांना आणि त्याने तिची मांडी पोखरायला सुरुवात केली. ज्या मांडीवर नाथांचं डोकं होतं ठेवलेलं त्याच मांडीच्या खाली त्या भुंग्याने पोखरायला सुरुवात केली. भक्ती किती श्रेष्ठ आहे. एवढी भक्ती श्रेष्ठ करण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. आपल्यासारखा व्यक्ती तर झोपलेल्या माणसाला उठवलं असतं. तिची भक्ती किती श्रेष्ठ होती. आणि ज्याने ज्याची भक्ती श्रेष्ठ करून घेतली त्या भक्ताला भगवंताचा सहारा प्राप्त झालाय. मैनावतीची भक्ती श्रेष्ठ वाटते नाथांना. मायावी भुंगा तयार केला आणि तो पोखरू लागलाय तिच्या पायाखालील मांडी खालचा भाग आणि सुरुवात केली. मैनावतीने ते दुःख सहन होईना. ती सगळ्यात त्रास सहन करत होती. डोळ्यातनं पाण्याची धारा लागलेली होती तरी सुद्धा नाथ आपल्या मांडीवर झोपले म्हणून ती आपली मांडी सुद्धा उचलत नव्हती. इतका त्रास ही मैनावती सहन करत होती सगळा. आणि जखमेतून भळभळ रक्त सुद्धा वाहू लागले. तिने ती भयंकर पीडा मोठ्या धैर्याने सहन केली. पण आपल्या सद्गुरूची झोप मोड होऊ नये म्हणून आपली मांडी जराही हलू दिली नाही. भुंग्याने तिची मांडी फोडून छिद्र पाडलं आणि जालंधरांच्या मानेस डसला. त्यांच्या दंशानं नाथास जाग आली. आरपार छिद्र केलं मांडीतनं आणि नाथ ज्या मांडीवर ज्या बाजूला झोपलेले होते त्या ठिकाणी मानेवर त्या भुंग्याने चावलं. आता तो मायावी भुंगा नाथांनीच निर्माण केलेला होता. आता झोप मोडण्यासाठी काहीतरी कारण असावं म्हणून त्या भुंग्याने चावलं. ह्या याच्यानं ते नाथ तिथून झोपेत न उठले. त्यांना जाग आली. क्षणार्थ त्यांनी मैनावतीकडे लक्ष दिले. लक्ष गेले आणि तिची अवस्था पाहून त्यांचे मन द्रवले. त्यांना दया आली मैनावतीविषयी. त्यांनी आपुलकीने तिचे मुख कुरवाळले म्हणजे चेहऱ्यावरून हात फिरवला. तेव्हा मैनावतीला रडू आवरेना. तिने त्यांच्या चरणावर मिठी मारली. मैनावतीची श्रद्धा, भक्ती, प्रेम व निष्ठा, धैर्य आणि शरणागत पाहून प्रसन्न झालेल्या त्या मोक्षदायी नाथांनी तिच्याकडे कृपा दृष्टीने पाहिलं. तिला अद्वैत्व ब्रह्मस्थिती व संजीवनी प्राप्त करून देणारे योग दीक्षा दिली. नाथांच्या पवित्र वाणीतून प्रगटलेली ती दिव्य मंत्राक्षरे कानी पडताच मैनावतीला अद्वैत्वाचा साक्षात्कार होऊन तिची समाधी लागली. जालंधराच्या कृपेने ती पुन्हा भानावर आली. तिने कृतज्ञने नाथांना वंदन केलं आणि श्रीरामांनी विभीषणाला चिरंजीव केले. तसेच नाथांनी आपल्या ब्रह्मपारायण करून आपला उद्धार केला. याचा तिला खूप आनंद झाला होता. पण तो फार काळ टिकणार न होता. तो आनंद, नाथांची हिच्यावर कृपा तर झाली पण तो आनंद जास्त काळपर्यंत टिकणारा न होता. आपल्याप्रमाणे आपल्या पुत्रालाही चिरंजीव पद प्राप्त व्हावे असा मोह तिच्या मनात उत्पन्न झाला. मोह ये लालच बहुत बुरी बला है. एखाद्या गोष्टीचा आपल्याला मोह सुटला, लालच सुटलं, ही खूप बुरी बला आहे. हे आपलं जीवन उद्ध्वस्त करतं. आपल्याला असं वाटतं मला जे मिळालं ते माझ्या घरच्याला, यालाही भेटावं, त्यालाही भेटावं, त्यालाही भेटावं असं वाटतं. ज्याला नाथांची कृपा हवी आहे त्याने त्यांच्याजवळ जावं, त्यांची सेवा करावी. आता नाथ जरी इथे प्रत्यक्षात नसले ना, आपण जेव्हा इथे मंदिरात येतात पोथीच्या आधी आपण पूर्ण ओटा झाडून घेतात, ही नाथांची सेवा होते. लक्षात ठेवा. कोणी नाथांना फोटोला हार घालतंय, कोणी आरतीची तयारी करतंय, कोणी नैवेद्य आणतंय. रोज नित्यनिमानं वेगवेगळे भक्त आरती करतायत, वेगवेगळ्या नैवेद्य या ठिकाणी आणतायत. तर ही नाथांची सेवा होते. सेवा करण्यासाठी त्यांचे पायच पाहिजे असं नाहीये. त्यांच्या देवळात केलेली सेवा ही त्यांच्याच सेवेच्या समान आहे. आणि जेव्हा नाथांना दया येईल
की 30 दिवसापर्यंत पूर्ण महिनाभर माझ्या भक्तानं माझी कथा श्रवण केली आणि आज त्याला हवं ते फळ प्राप्त करून देण्याची वेळ आली म्हटल्यानंतर नाथ तेव्हा आपल्यावर निश्चितपणे कृपा करतील. ती कृपा फक्त आपल्यासाठी करतील बरं का. सेवा जो करेल त्यालाच मेवा भेटेल. सेवा आपण करावी आणि आपण विचार दुसऱ्यांचा करावा म्हटल्यानंतर हा मोठेपणाच झाला की आपण सेवा करावी दुसऱ्याला त्याचं बेनिफिट मिळवून देणं मोठेपणा झाला हा आपला. काही हरकत नाही, पण मात्र जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचे पातकं धुतले जात नाही तोपर्यंत त्याला हवं ते जीवनात प्राप्त होऊ शकत नाही. तुम्ही सेवा केली, तुम्ही दुसऱ्यासाठी मागतायत या ठिकाणी ऐकून, तर काही जण असतात ऐकतात ते पण दुसऱ्याचं कल्याण बाबा हा हेतू असतो, पण दुसऱ्याचं कल्याण तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तो व्यक्ती सुद्धा निष्पाप असेल, ज्याच्या मनात कपट नसेल, त्याने कधी अधमगतीनं वागला नसेल, ज्याने प्रत्येकाचा आदर केला असेल, अनादर कधी केलाच नसेल, अशाच भक्तावर नाथांची कृपा होते. आपण सगळ्यांसाठीच मागितलं, आपण इथे बसलून दुसऱ्यासाठी मागणं मागितलं तर हे कदापि शक्य नाही. फक्त त्याच्या कर्मफळाप्रमाणेच ते प्राप्त होऊ शकतं. म्हणून जेव्हा तुम्ही ते श्रवण करायला येतात ना तेव्हा नाथाने तुमचे पातकं धुतलेत आधी आणि मग ते सगळं पुण्यकथा श्रवण करण्याचं तुम्हाला त्या ठिकाणी एक फळ प्राप्त करून दिलेलं आहे. आता या ठिकाणी वयस्कर आजी ऐकायला येऊन राहिले बरेच. यांनी यांच्या जीवनामध्ये किती ठोकरं खाल्ले हे त्यांना विचारा, किती कष्ट केले असतील हे त्यांना विचारा, पण आजचा काळ बघता त्यांना किती सुख वाटतंय हे श्रवण करत असताना हे सुद्धा त्यांना विचारा की आयुष्यभर किती झटलोय आणि या श्रावण महिन्यात आपण हे श्रवण केल्यानंतर आपल्याला किती आनंद भेटतो. याच्यापेक्षा श्रेष्ठ आनंद कधीच जीवनात राहू शकत नाही असं आजच्या स्थितीला यांना वाटत असावं. हे फक्त ज्याच्या त्याच्या कर्मावर निर्भर आहे हा विषय. त्याच पद्धतीनं जसं बीज पेराल तेच धान्य त्या जमिनीत उगणार आहे ना. पेरली साखर आणि उगला कांदा अशी परिस्थिती निर्माण होणार आहे का? कधी नाही. साखर पेरली तर साखरच उगवणार, कांदा पेरला तर. एकानं विचार केला, शेती केली आणि शेतामध्ये कांदा पेरलेला होता. त्याने असा विचार केला की माझ्या शेतीसारखी शेती कोणाचीच नसेल. या जगभरामध्ये सगळे कांदे तिखट येतात म्हणे, तर मी गोड कांदा तयार करावा असं त्याला वाटलं. आणि शेतामध्ये त्याने कांदा पेरत असताना साखर सुद्धा टाकलीये. का हो? कांद्याचा गुणधर्म नाहीसा होणार आहे का? त्याचं साखरेत रूपांतर होणार आहे का? नाही. त्याच्यात गोडावा येणार आहे का? नाही. तो कांदा एक कांदाच राहणार आहे. पण कांद्याला जर का साखरेमध्ये जर मिक्स केलं ना तर त्या कांद्याला सुद्धा गोडावा निर्माण होईलच. तसेच संत हे साखरे समान आहे. आपण कांद्यारूपी जर त्यांच्यात मिसळला तर आपल्यात सुद्धा गोडावा निर्माण होईल. पण आपल्यात कितीही चांगले गुणधर्म टाकले पण ते सगळे डोक्यावरून जातात. मग त्यासाठी देवाचं सान्निध्य लागतं. सान्निध्य लागल्याशिवाय या कांद्याचं रूपांतर साखरेत कधीच होऊ शकत नाही. याप्रमाणे ह्या मैनावतीची निष्ठा श्रद्धा बघून जालंधर नाथांना हिच्याविषयी खूप दया येते. पण ही काय मनात विचार आला, मोह निर्माण झाला. तिने तिच्यासोबत तिच्या पुत्राचाही विचार करते. तेरावा अध्याय समाप्त होतोय. उर्वरित कथा पुढच्या अध्यायात 14 अध्यायामध्ये आपण श्रवण करूया. नवनाथ महाराज की जय. जालंधरांकडून उपदेश प्राप्त असलेली मैनावती आपल्या जन्माचे सार्थक झाल्यानं समाधान वाटत होते. पुढे तिला आपल्याप्रमाणे आपल्या पुत्राचा गोपीचंदाचाही उद्धार व्हावा असे सारखे वाटू लागले. आपल्या पतीचा त्रिलोचनाच्या काळानं घास घेतला तशी गता आपल्या पुत्राची होऊ नये. त्या माझ्या पतीला त्यांच्या शत्रूने मारलं, त्यांचा घात तसा केला, तशी परिस्थिती माझ्या पुत्राची होता कामा नये. आजच्या स्थितीला तो राज्यकारभार सांभाळतोय आणि राज्यकारभार सांभाळत असताना त्याला कुठल्याही प्रकारची वेदना किंवा पीडा होता कामा नये. त्याचं राज्य सुखरूप व्हावं, त्याला पदोपदी त्याला यश मिळावं अशी मानसिकता ह्या मैनावतीची झाली. यासाठी आपल्या गोपीचंदासाठी सुद्धा ती मागणं मागायला उभी राहिली.
त्याला या दृढ कालचक्रातून जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडविले पाहिजे हा विचार तिला स्वस्थ बसू देईना. काय केले पाहिजे? आपला पुत्र राज ऐश्वर्यासाठी लोभापासून सावध होईल आणि याचीच तिला चिंता लागलेली होती. पुढे काय झाले? माघ महिन्यात कडाक्याची थंडी पडली. त्यामुळे एके दिवशी मैनावती राजप्रसादाच्या सज्जात सकाळचे ऊन घेत बसलेली होती. सकाळी सकाळी माघ महिन्यामध्ये बाहेर गॅलरीमध्ये येऊन राज्याच्या तिथे कोवळ ऊन मैनावती घेत होती. त्याच वेळी खालील प्रांगणात गोपीचंद स्नानासाठी आला होता. वरच्या गॅलरीत बसलेली होती मैनावती. खाली गोपीचंद जे होते ते स्नानासाठी आले त्या ठिकाणी आणि दंत धावन म्हणजे दात घासले आणि त्यांच्या दासीवर राजांगणा त्यांच्या स्नानासाठी उष्णोदक व सुवासिक तेलाची सिद्धता करीत होत्या. उष्णोदक म्हणजे गरम पाणी तयार करत होते. काही दासी सुगंधित तेल घेऊन येत होत्या. तेव्हा उघड्या अंगाने बसलेल्या आपल्या सुंदर सुकोमल पुत्राची ती मूढ भोगलुप्त स्थिती पाहून मैनावतीचे हृदय गलबलले आणि दुःखावेश अनावर होऊन ती ओक्साबोक्सा रडू लागली. तिला उघड्या अंगाने बघितलं आपल्या मुलाला मैनावतीनं. त्याच्या उघड्या अंगाची सुंदरता, त्याचं तेज बघून तिला रडू येतंय. ओक्साबोक्सा म्हणजे अगदी व्याकुळतीनं कशी तरी रडू लागली आपल्या मुलासाठी. माझ्या मुलाचं कसं होणार या याच्यानं. तिची अवस्था पाहून दासींनी बुचकळ्यात पडल्या, त्या विचारात पडल्या. इकडे तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू खाली गोपीचंदाच्या अंगावर पडले. त्याने चमकून वर पाहिलं पण पावसाचे काही लक्षण दिसत नव्हते. अचानक त्याचे लक्ष मैनावतीकडे गेले आणि तिला रडत असलेले पाहून ती लगबगीनं माडीवरून म्हणजे गच्चीवरून तिला नमस्कार केला व म्हणाला, आई काय झाले? आज अशी का रडतेस? तुला कसले दुःख आहे? तुझा कोणी अपमान केला का? तुला कोणी टाकून बोललं का? तसे काही घडले असल्यास मला सांग. तो जो कोणी असेल त्याची आज धडगत नाही. किंबहुना माझ्याकडून काही प्रमाद घडला असेल तर तसंही स्पष्ट सांग. तुझ्या मनात काही इच्छा असेल आणि मी ते पूर्ण करू शकणार नाही असे वाटून तू शोक करत असशील तर तू तुझ्या सुखासाठी अहोरात्र तळमळणारा हा गोपीचंद ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्राणही देईल, असं गोपीचंद आपल्या आईला सांगतोय. जो पुत्र आपल्या मातेच्या दुःखाचे निवारण करू शकत नाही तो असून नसून सारखाच असतो जीवनात. आपल्या आई आणि वडिलांचं जर जो मुलगा दुःख जाणू शकत नाही, काही गोष्टी अशा असतात जीवनामध्ये आपल्या मुलांना वाटतं, म्हणजे सगळ्याच मुलांना नाही बरं का, क्वचित मुलांना असं वाटतं की ज्या गोष्टी त्यांना आवडत नाहीये, जे त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यासाठी ठरवलंय त्या त्यांना आवडत नाहीये, पण आई वडिलांच्या सुखासाठी त्यांच्या आनंदासाठी जी गोष्ट त्यांना नको हवी असते ती सुद्धा स्वीकारावी लागते. जी गोष्ट त्याला माहिती की मला ही गोष्ट नकोय तरी सुद्धा ती त्याला स्वीकारावी लागते मोठ्या कष्टानं, फक्त आणि फक्त आई वडिलांसाठी. त्याने स्वतःसाठी ती गोष्ट कधीच स्वीकारली नाहीये आणि कधी स्वीकारणार सुद्धा नाही. त्याने फक्त त्यांच्या आई वडिलांसाठी स्वीकारले. असे मुलं असतात. याप्रमाणे गोपीचंद सांगतोय आपल्या आईला की जो आपल्या आईला आपल्या आईच्या डोळ्यात पाणी आणत असेल त्याच्यासारखा नीच मधला नीच मुलगा कोणी नसेल. आणि ज्या मुलाला वाटत असेल की आपल्या आईच्या डोळ्यात अश्रू येता कामा नये, दुःख होता कामा नये, आपले आई वडील आनंदात राहायला पाहिजे, असा मुलगा त्याच्यासाठी नको त्या गोष्टी सुद्धा तो स्वीकारून घेत असतो, त्याचा स्वीकार करत असतो. या तऱ्हेनं गोपीचंद त्या ठिकाणी बोलतोय.
आपल्या कर्तव्यदक्ष पुत्राचे ते आश्वासन बोलणे ऐकून मैनावतीला खूप खूप बरे वाटले. आपली मनोव्यवस्था प्रगट करण्याची हीच एक सुसंधी आहे असा विचार करून ती म्हणाली, गोपीचंदा, अरे तुझ्यासारखा पराक्रमी पुत्र असताना मला त्रास देण्याची कोणाची हिंमत होईल? पण तुझ्याबद्दलचा मोह हेच माझे दुःखाचे खरे कारण आहे. तुझा पिता तुझ्यासारखाच रूपवान व बलाढ्य होता, पण शेवटी तोही काळाच्या भक्षस्थानी पडला. त्याच्या सुंदर सुकुमार देहाची क्षणात राख रांगोळी झाली. तो काळरूपी व्याघ्र जगाचा घात करण्यासाठी सतत टपून बसलेला आहे. त्याच्या सामर्थ्याला अंत नाही आणि त्याच्या भुकेसाठी अंत नाही. त्या कलव्याघ्रापासून स्वतःचा बचाव करणे यातच नरजन्माचे खरे सार्थक आहे. हे तुला साध्य झाले तरच मला दुःख होणार नाही. अरे, नानाविध भोगविलासामध्ये दंग होऊन तू या जन्माचे मातेरे करू नकोस. सांगताय या ठिकाणी आई काय सांगते, तुझ्याकडे सर्व सौख्य आहे, तू चांगला आहेस, सर्व काही नीट आहे, पण तुला राज्याचा मोह जास्त आहे, तुला पैशाचा मोह जास्त आहे. मला असं वाटतंय तू स्वतःचं जीवन कुठेतरी निस्त नाबूद करतोय. म्हणून तू सत्यत्वाची जाणीव कर, म्हणजेच तू भगवंताच्या भक्तीत पड, असं या गोपीचंदाला सांगणं आहे त्याच्या आईचं, त्या मैनावतीचं. त्यातच खरा पुरुषार्थ आहे. आपले हित आपणच पाहायला हवे. बिभीषण, नारद, व्यास, शुक, कौशिक, याज्ञवल्क्य, रामानुज या सर्वांनी गुरु उपदेश घेऊन प्राप्त नरजन्मात स्वहितार्थ प्रयत्न केले, ब्रह्मपद मिळवले, शांती सुख भोगले. त्याचप्रमाणे तू सुद्धा मोक्ष प्राप्ती करून घे. तीच जीवाची परमगती आहे. ही परमगती हे चिरंजीव पद प्राप्त करून देणारे सद्गुरूचे अनेक संप्रदाय आहेत. हे चैतन्य पंथा, योग पंथ, नाथ पंथ, आनंद पंथ अशा नावांनी ओळखले जातात. कितीतरी सत महात्म्यांची त्या मार्गाने जाऊन व कालव्याघ्रावर विजय मिळवणारे, मग या सुख भोगण्यामध्ये मग्न राहून तू आपल्या आयुष्यातील हा बहुमूल्य काळ व्यर्थ घालवित आहेस. गोपीचंदाला आई सांगते की तू काहीतरी स्वतःच्या सुखाचा विचार कर. तू हा व्यर्थाचा वेळ घालवतोय. आपल्यासाठी जीवनातील एक एक क्षण महत्वाचा असतो. क्षण बर का, तास, मिनिट नाही, सेकंद नाही, क्षण. सेकंदापेक्षाही क्षण. एक एक क्षण महत्वाचा असतो आपल्या जीवनातला. प्रत्येक उगवणारा दिवस हा आपलाच असतो असं नाहीये. पण काही तास जर का आपण भगवंताला, या ठिकाणी आपण 1-1.5 तास जरी भगवंतासाठी देतोय ना, तर हा एक एक क्षण देवासाठी रचला जातोय. लक्षात घ्या, एक एक क्षण देवासाठी घेतला जातोय. आपलं किती पुण्य त्या ठिकाणी साठत आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे एखादी. जर का ह्या जागेवर मंदिर राहिलंच नसतं, हे तर विधी लिखित होतं, भगवंताच्या इच्छेनं झालं. जर का ह्या जागेवर मंदिर राहिलंच नसतं तर आपण कधी विचार केला असता का की इथे कधीतरी आपण येऊ, बसू, एकत्र जमू आणि भगवंताचं चिंतन करू, किंवा आपल्या भेटीगाठी होतील, असाही आपण विचार केला नव्हता. पण भगवंताच्या कृपेनं आपली पुण्याई थोर झाली म्हणून बाबा आपल्या सान्निध्यात आलेत आणि आपल्याला सगळ्यांना एकत्र केलं. हे फक्त पूर्व पुण्याईनेच झालेलं आहे. पूर्व पुण्याईनेच साईनाथांचं सान्निध्य लाभलं आणि संत चरित्र आपल्याला श्रवण करायला मिळतंय. नाहीतर तुम्ही कुठे राहिले असतात आणि मी कुठे राहिलो असतो. आणि योगायोगानं पूजेच्या वेळेस क्षण भेटण्याचा आलाही असता, पण तेवढ्या पुरता. पण देवानं अशी भेट आपली घडवून दिली आहे की जेव्हा केव्हा रस्त्याने गेलो
नजर जरी झाली तरी सुद्धा एक शब्द तरी आपण समोरच्याशी बोलणार, एवढं नातं भगवंताने आपलं घट्ट केलंय. लक्षात ठेवा, एवढं नातं घट्ट केलंय आणि हे फक्त पूर्वपुण्याईनेच शक्य आहे. पूर्वपुण्याई प्रबळ असली तर जीवनात सर्व काही प्राप्त होतं. म्हणून हा जन्म आपला सार्थकी करा, आपलं जीवन धन्य करून घ्या. गोपीचंदाला सुद्धा त्याची आई तेच सांगत आहे की तुझं जीवन व्यर्थ गमवू नकोस. या जन्मात आलाय ना तर तू काहीतरी कर, देवाची भक्ती कर, कुठल्या तरी पंथामध्ये एकरूप हो, असं ही सांगत आहे. मैनावतीची कळमळ गोपीचंदाला प्रकर्षित जाणवली. तो म्हणाला, आई तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, पण सध्या असा अधिकारी महात्म्य कुठे बरा मिळेल? जे स्वतः ब्रह्मज्ञानी आहे, ज्यांनी ते सनातन पद स्वतः प्राप्त केलेले आहे, तोच मला ब्रह्म उपदेश करून अमर करू शकेल. अन्यथा कोणाच्याही नांदी लागून आपलीच दिशा भूल व्हायची. तेव्हा मैनावती म्हणाली, बाळा त्याची चिंता तू करू नकोस. तुला सद्गुरूच्या औदार्यानं कोठेही भटकण्याची गरज नाहीये. आपल्या सद्भाग्यानं जालंधरनाथ नावाचे एक श्रेष्ठ योगी सध्या आपल्याच नगरात राहत आहेत. तू त्यांना शरण जा आणि तेच तुझे कल्याण करतील. तू अपार वैभवाचा स्वामी असल्यास तरी हे सर्व नाश पावणारे आहे, हे लक्षात घे. कोटी सहस्राने सुद्धा व्यक्ती श्रीमंत असला तरी सुद्धा ते धन जीवनात व्यर्थ आहे. ते धन व्यर्थ आहे, तो पैसा व्यर्थ आहे आपल्यासाठी. ती बंगला, गाडी, ऐशो आराम हे सगळं काही व्यर्थ आहे आपल्यासाठी. सुखकारक तेच आहे ज्याच्यात आपल्याला आनंद मिळणार आहे. पैसा असणं सुख नाहीये, पण मनाला सुख प्राप्त करून घेणं हेच खऱ्या अर्थाने सुख आहे. म्हणून गोपीचंदाला आई तेच सांगत आहे की हे ऐश्वर्या जे काही आहे, सुख आहे, ते इथेच राहणार आहे. आणि सगळ्यात मोठं सुख तर आपल्याला भगवंताचं सान्निध्य देणार आहे. म्हणून तो संतांचा समागम कर, संतांच्या संगतीत ये, कुठला तरी पंथ निवड, त्यांच्या भक्तीमध्ये एकरूप हो. गोपीचंदही सांगतोय की आताच्या परिस्थितीमध्ये असे लोक मिळणं खूप कठीण आहे जे आपल्याला तारू शकतील. कारण पाखंडी लोक आजच्या स्थितीला खूप बघायला भेटतात. साधू तो नाहीये, लक्षात घ्या. आजच्या साधूंना 4 व्हीलर लागते, आजूबाजूला पिस्तूल घेऊन असलेले बॉडीगार्ड सुद्धा त्यांच्या सोबत असतात. आजच्या स्थितीला आपण जे मठाधिपती वगैरे इतर बघतो ना, आपल्याला कोणाविषयी काही बोलायचं नाहीये, पण धर्मग्रंथ काय सांगतायत? आता भगवे वस्त्र परिधान करणाऱ्याला कशाला बॉडीगार्ड हवेत? अरे तुझं संरक्षण करणारा परमात्मा आहे ना, ज्याच्यामुळे तू ह्या गादीवर, ज्या पदावर तू आज विराजमान आहे, तो संरक्षण करणारा आहे ना. पिस्तूल रूपी संरक्षण का हवेत तुझ्यासाठी? हे काय सुख प्राप्त करून देणार आहेत? हा फक्त मोठेपणा झाला जीवाचा, आपल्या स्वतःचा. जे खरे संत महात्मे ना, ते तुम्हाला असे दिसतील की त्यांच्या खूप मोठ्या मोठ्या जटा आहे, त्यांचे खूप अनुष्ठान आणि तप आहे, आणि त्यांना कुठल्याही माणसाची गरज नाहीये. स्वतःचे स्वतः करण्यासाठी ते समर्थ आहे, फक्त आणि फक्त भगवंताच्या विश्वासावर. त्यांना कुठल्याही प्रकारचा मोठेपणा नकोय, त्यांना कुठल्याही प्रकारचा राजथाट नकोय. पूर्वीचे जे संत होऊन गेले, कुठल्याच संताला राजथाट झाला नाही. त्यावेळी लोकांनी शिव्या घातलंय त्यांना, आणि आज तेच पूजनीय झाले आपल्यासाठी. ज्यांना राजथाट सुद्धा भेटला नाहीये ते आज आपल्यासाठी पूजनीय झाले, आणि ज्यांचा आजच्या स्थितीला आपण राजथाट करतोय, काही काळानं आपण त्यांना शिव्या देणार आहे. परिस्थिती किती बदलली हो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्यांनी कधी मोठेपणाच केला नाही स्वतःचा, ते आज श्रेष्ठ झाले, आणि ज्यांनी मोठेपणा केला ते मातीत मिळाले.
कारण देवाला ते मान्य नाहीये. एक साधक साधकासारखाच असला पाहिजे. एक भगवत भक्त तो त्या भक्तासारखाच असला पाहिजे. त्याने देव बनण्याची कधीही हिंमत करू नये. देवासारखं सामर्थ्य तेवढं सामर्थ्य आपल्यामध्ये पाहिजे. तेव्हा आपण स्वतःला काही श्रेष्ठ महान पुरुष समजू. लोकांनी आपली वाहवा केली पाहिजे, आपण स्वतः करायला नकोय. पूर्वीच्या संतांना तेच झालेलं आहे. पूर्वीच्या संतांचं त्यांनी स्वतःचा प्रचार प्रसार केला नाही, काही नाही, पण त्या भक्ती माध्यमातून त्यांनी देवाचा प्रचार प्रसार केला. आता दासगणू सारखं व्यक्तिमत्व जे स्वतः पोलीस हवालदार होते. कोण होते? पोलीस खात्यात नोकरी करणारा व्यक्तिमत्व साईबाबांच्या चरणाशी आल्यानंतर साधू झाला, संत झाला. साईबाबांचे चरण पकडले, गावोगावी जाऊन साई नावाचं कीर्तन केलं, साई नावाचा प्रचार प्रसार त्यांनी केला. बघता बघता त्यांनी अनेक काव्य रचना सुद्धा केली ग्रंथांची. त्यातही गजानन महाराजांचं चरित्र सुद्धा त्यांनी लिहिलंय. आणि अशा पोलीस हवालदाराला आज संत रूपाने पूजन केलं जातं. ते म्हणजे दासगणू महाराज, ज्यांचं नाव होतं गणेश सहस्रबुद्धे. गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे. आज ते दासगणू महाराज या नावाने ओळखले जातात. कशामुळे? त्यांच्या तेवढ्या भक्तीमुळे. त्यांनी स्वतःला कधी देव समजला नाही. जेव्हा केव्हा या जळगावमध्ये एकही मंदिर नव्हतं ना, एकही मंदिर नव्हतं साईबाबांचं, त्यावेळेला फक्त बळीराम पेठ मध्ये एकमेव साईबाबांचं मंदिर होतं आणि आहे आजही, जिथे स्वतः साईबाबा आपल्या भक्ताला विभूती पोचवण्यासाठी आले होते. मैनावती नावाची जी भक्त होती, नानासाहेब चांदोरकर त्यांचं नाव होतं, त्यांची मुलगी मैनावती, ही मैनाकिनी होती, मैनाबाई होतं तिचं नाव. तर ही मैनाबाई आपल्या वडिलांसह जामनेर गावी आले होते राहायला. आता जामनेर गावाचे हे मामलेदार होते नानासाहेब चांदोरकर. जेव्हा ते मामलेदार असताना बाबांना भक्ताची काळजी शिर्डीमध्ये वाटली. मैनाताईला गरोदर अवस्थेमध्ये होती. तिला तिच्यासाठी ती पीडा असह्य होत होती. तिच्याकडे साईबाबांची विभूती न होती आणि तिला होणारा त्रास शिर्डीला साईबाबांना कळाला की माझा भक्त संकटात आहे म्हणून. योगायोगाने रामगीर बुवा गोसावी आले, जे खानदेशच्याच मार्गावर निघाले होते. बाबांनी त्यांच्याजवळ उधी दिली आणि त्यांनी सांगितलं की बाबा, माझ्याकडे फक्त जळगाव पर्यंतचं भाडं आहे, मी जामनेरला जाऊ तरी कसा? बाबांनी सांगितलं काळजी करू नको, मी तुझ्या सोबत आहे, तुझी सगळी सोय मी लावून ठेवली, तू जा फक्त. रामगीर बुवा जळगाव पर्यंत तर पोहोचले. ज्या ठिकाणी पोहोचले त्यांच्या जाण्याआधीच बाबा तिथे टांग्यावाल्याचं रूप घेऊन त्या जागेवर मध्यरात्री 2:45 वाजेच्या दरम्यान येणाऱ्या रेल्वेची वाट बघत होते. आणि शिर्डी से रामगीर गोसावी कोण आहे हे, हम उसे लेने आए है, असा त्यांनी पुकार केला. रामगीर गोसावी समोर दिसले, म्हणे चला, नानांनी तुमच्यासाठी टांगा पाठवलाय. तर रामगीर बुवांना आनंद वाटला की वा, बाबांनी आधीच सांगून दिलं, नानासाहेबांना निरोप पाठवलेला दिसतो की मी येणार आहे म्हणून. त्यांना आनंद वाटला. तर रामगीर बुवांना पण माहित नाही, ज्या जागेवर, ज्या स्थानावर, जळगावच्या रेल्वे स्टेशनवर बाबांनी ज्या भक्ताची वाट बघितली त्या ठिकाणी बाबांचं मंदिर आहे. साईबाबांनी टांग्यावाल्याचं रूप घेऊन भक्ताला जामनेर गावी पोहोचवलं. उदी भक्ताच्या हाती लावून दिली. मैनाबाई प्रसूती वेदनातनं सुद्धा मुक्त झाल्यात आणि त्यांना सुंदर कन्या सुद्धा झाली, फक्त बाबांच्या कृपेनं. कुठे शिर्डी, कुठे जामनेर, 300 किलोमीटरच्या अंतरावर सुद्धा बाबांनी भक्ताचं भवितव्य जाणलंय. तर ज्या स्थानावर आज बाबांचं मंदिर आहे, जळगाव मधलं सर्वात पहिलं मंदिर,
त्या ठिकाणी दासगणू महाराज स्वतः कीर्तन करायला येत असायचे. जेव्हा बाबांनी समाधी घेतली त्यानंतर दासगणू महाराज स्वतः त्या स्थानावर कीर्तनाला येत असायचे. दासगणू महाराजांचे कीर्तन झाले त्या मंदिरावर. तेव्हा पूर्वी लाकडी मूर्ती होती साईबाबांची तिथे. आता कुठे आपल्याला संगमाची मूर्ती बघायला भेटते. म्हणजे एवढं आपलं हे जे जळगाव शहर आहे, हे खानदेश आहे, हे इतकं परम आणि पावन आहे. इथे स्वतः साईबाबांचे चरण लागले या भूमीला. इतके आपण भाग्यवंत आहोत. आणि अशा भूमीमध्येच बसून नाथांचं चरित्र सुद्धा श्रवण करतोय. यांना म्हणतात पुण्यात्मा. ज्यांच्या जीवनात नेहमी नेहमी काहीतरी आध्यात्मिक भगवत भक्ती घडत असते त्यांना पुण्यात्मा म्हणतात. पुण्यात्मा व्यक्तीकडूनच या सगळ्या गोष्टी चांगल्या घडत असतात. म्हणून दासगणू सारख्या व्यक्तिमत्वाला सुद्धा श्रेष्ठ स्थान प्राप्त झालं ते फक्त भक्तीमुळे. तसंच मैनावती गोपीचंदाला सांगते तू सुद्धा भगवत भक्तीचा मार्ग निवड आणि स्वतःला धन्य करून घे. पण गोपीचंदावर ऐहिक सुखभोगाचा इतका तडका प्रभाव होता की त्यांच्या सहजासहजी त्याग करणे त्यांना अशक्य न होते. वेळ मारून नेण्यासाठी ते म्हणाले, आई परमार्थ केव्हाही श्रेयस्कर आणि गुरुचे महत्व थोर आहे. मी जालंधरनाथ शरण जाईल, योग अभ्यासही करीन, पण ते एकाएकी शक्य होणार नाही. तू म्हणतेस मी ते करायला तयार आहे, पण आजच्या स्थितीला तू म्हणशील की आजच दीक्षा घे आणि सगळ्या राज्याचा त्याग कर, हे माझ्याकडनं शक्य नाही. ज्याला पैशाचा मोह आहे ना तो कधीच पैसा सोडू शकत नाही. जसं की आपल्याला नात्याचा मोह असतो, आपलं नातं आपण तुटू देत नाही, त्याच तऱ्हेनं पैशाचा मोह असणारे सुद्धा लोक आहेत की ज्यांना पैशाचा मोहासमोर कुठलंच सुख महत्वाचं वाटत नाही. पैशापेक्षा कोणतं सुख मोठं असणार आहे त्यांच्यासाठी. म्हणून गोपीचंदाला आजच्या स्थितीला त्याच्या हाताखाली खूप नौकर सावकार आहे, खूप पैसा आहे, खूप दागिने आहे, तो राज्य सिंहासनावर बसलाय, हेच त्याच्यासाठी श्रेष्ठ वाटतंय. तो म्हणतोय की मी ते करेल, पण काही वर्ष काही कालावधी मला राज्य करू दे आणि मगच मी ते करेल. पण तेव्हा तर वेळ हातातनं निघून गेलेली राहील, नंतर करून काय उपयोग आहे. या तऱ्हेनं त्यासाठी मला 12 वर्षाची मुदत दे. किती? 12 वर्ष. माणसाकडे उद्याची मुदत नाहीये, तर हा 12 वर्षाची मुदत मागतोय गोपीचंद की 12 वर्ष मला राज्य कारभार सांभाळू दे आणि मगच मी याचा त्याग करेल. आणि मग मी योग दीक्षा घेईल. आपल्या पुत्राची ही प्रपंचिक सक्ती आणि मैनावतीला मुळीच आवडली नाही. ती म्हणाली, अरे हे तू काय म्हणतोयस? चित्त आणि जीवित्व इतके क्षणभंगूर, मी चंचल आहे की पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे त्याचाही भरोसा देता येत नाही. अरे आपल्या आयुष्याचा भरोसा नाहीये. पाण्यावरचा बुडबुडा कितीक वेळ राहतो हो, काही काळानं तो सुद्धा बुडबुडा फुटतो. तसं आपलं शरीर आहे, आपला देह आहे. जोपर्यंत आपला श्वास चालू आहे तोपर्यंत आपण जगतोय. ज्या दिवशी देवानं विचार केला की याची श्वास नलिका कट करावी, त्याच दिवशी आपला श्वास बंद होईल आणि या देहातनं प्राण निघून जाईल. भरोसा नाहीये. नळाच्या पाईपलाईन असतात, त्याच्यात जर का ते ब्लॉकेज जर झालं, घाण जर अडकली तर पाणी येत नाही. त्या पद्धतीनं या आपल्या देहामध्ये अनेक ब्लॉकेज आहेत, ते जर बंद झाले तर रक्तप्रवाह बंद होईल. रक्तप्रवाह बंद झाला की या देहाला, या आत्म्याला हा शरीर सोडावाच लागेल. मग तिथे तुमची धन दौलत प्रॉपर्टी काहीच कामाची येणार नाही. अरे पैसा फक्त आजच्या स्थितीला आहे, तो अनादी कालापर्यंत सुख तुम्हाला कधीच देऊ शकत नाही. अनादी कालापर्यंत सुख देणारं तेच आहे जेथे तुम्ही आज येऊन बसले आहात. हे अनादी कालापर्यंत सुख आहे. म्हणून गोपीचंदाला शिकवते, अरे बुडबुडा सुद्धा फुटून जातो, तू 12 वर्षाची वाट बघतोय, एवढं तर कदापि शक्य नाही.
जीवाचा भरोसा राहिला तरी कुठे? काळ केव्हा झडप घालेल ते सांगता येत नाही. ते 12 वर्षाची काय खात्री तू घेतोस? काळाचा प्रभाव इतका गहन आहे की त्याच्या पुढे कोणाचेही शहाणपणा चालत नाही. म्हणून आता अधिक विचार न करता जालंधराला शरण जाऊन या दुर्धर संसार रूपी स्वतःची सुटका करून घे. मैनावती आणि गोपीचंदाचा हा वार्तालाप पटराणी लुमावती ही गुप्तपणे ऐकत होती. जी राजाची पटराणी हे सगळं काही ऐकत होती की आई मुलांच्या काय गप्पा गोष्टी चालल्या म्हणून. आपल्या पतीने सासूचे ऐकले तर सर्व राज्य व्यवस्था कोलंबडून पडेल आणि सर्वांचे हाल होतील या चिंतेने ती व्याकुळ झाली आणि आपल्या पतीला राज्य भ्रष्ट करून त्याला जोगाची दीक्षा देऊ इच्छिणारी ही बाई त्याची आई नसून साक्षात कैदाशिनी आहे. रामाला वनवासात पाठविणारी कैकईच मैनावतीच्या रूपात पुन्हा प्रकट झालेली दिसते. तिच्या योगे हे नवे ग्रहण राज्याला ग्रासून पाहत आहे. हे काही बरोबर नाहीये असं या ठिकाणी त्याच्या पटराणी लुमावतीला वाटत आहे. हे काही खरं दिसत नाही. आता कसं होणार काहीच कळत नाहीये. अशा अनेक विचारांनी तिचे डोके ठणकू लागले आणि तिला आपल्या सासूचा तीव्र संताप आला होता. पण काय करावे हेच सुचत नव्हते. ती खिन्नपणे आपल्या महालात निघून गेली आणि इकडे मैनावतीच्या बोलण्यावर नीट विचार करून गोपीचंद म्हणाला, आई मी तुझ्या शब्दाबाहेर नाही, पण जोग घेण्यापूर्वी मी त्या नाथांचे कर्तृत्व पाहिन आणि तो माझे हितच करीत असेल मला वाटते तरच सर्वस्वाचा त्याग करून त्याला शरण जाईल. तरी आता काळजी सोडून तू आनंदात राहा. आणि अशा प्रकारे आईचे समाधान करून तो स्नानासाठी निघून गेला. महलात गेलेल्या लुमावतीला तिच्या मनातील खळबळ स्वस्थ बसू देत नव्हती. या बिकट प्रसंगावर मात करण्यासाठी आपणच काही प्रभावी उपाययोजना केली पाहिजे असा निर्धार करून तिने राजाच्या खास मर्जीतल्या आपल्या 7 सवतींना बोलवून घेतलं आणि मैनावतीने कारस्थान त्यांच्या कानावर घातल्याने म्हणाली, सख्यांनो, आता इतर राणींना बोलवलं. या लुमावतीने राजाच्या पटराणीने इतर राण्यांना बोलवलं 7 आणि त्यांना सगळे कान भरायला सुरुवात केली. सांगितलं, सख्यांनो, आपल्या नगरात जालंधर नावाचा एक ढोंगी साधू आलेला आहे. मैनावती सासूबाई स्वतः त्याच्या नांदी लागल्या असून आपल्या राजालाही त्या जोगाड्याचा अनुग्रह देऊन जोगी बनवण्याचा त्यांचा बेत आहे. हे त्यांचे बोलणे मी प्रत्यक्ष ऐकले आहे. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून राजाने खरोखरच जोग घेतला तर भविष्यात आपल्या पुढे कोणते संकट येऊ शकते याचा गांभीर्य विचार करा. हे अरिष्ट राजवैभव आटविल आणि सर्वत्र अनागोदी माजेल. प्रसंगी विनाशकारी परचक्रही येईल आणि प्रजेसमवेत आपल्यालाही हाल अपेष्टा सहन कराव्या लागतील. म्हणून आधीच सावध व्हा आणि आपल्या सासूबाईंचा दृष्ट हेतू तडीस जाण्यापूर्वी आपण सर्वांनी तो धुळीस मिळवला पाहिजे असं या लुमावतीने आपल्या या बाकी इतर राण्यांना समजवलंय. लुमावतीचे बोलणे ऐकून त्या सर्व राजस्त्रिया मनोमन खचल्या होत्या. एकत्र विचार करूनही मैनावतीच्या करावयास कसा आवर घालावा हे त्यांना समजत नव्हतं. तेव्हा लुमावतीने त्यांना धीर देऊन म्हणाली, सख्यांनो, आपण सवती असलो तरी आपल्या मनात परस्परांविषयी प्रेम आणि आपुलकी आहे. त्यांच्याच आधाराने आपण येणाऱ्या संकटावर मोठ्या हुशारीनं मात करायला पाहिजे. आपण सासूबाईंवर मोठा आळ घालून त्यांचे राजाला राजभ्रष्ट करण्यामागे काय पुढील कारस्थान आहे हे राजाच्या मनात आणून देऊ. म्हणजे त्यांचा परिणामही तितकाच दुप्पटीनं होईल. त्यासाठी आपण राजाला असे सांगितले
की नगरात जालंधर नावाचा एक यती आला असून त्याची बायकांवर वाईट नजर आहे. मैनावती राजमाता असूनही त्याच्यावर लुब्ध झाली आहे, त्याच्या नांदी लागली आहे. गोपीचंदाला त्याच्याकडून जोग दीक्षा देऊन दूर तीर्थाटन पाठविले आणि त्याच्या पश्चात जालंधराला राजगादीवर बसवून त्याच्यासह सहवासाचे आणि राज ऐश्वर्याचे यथेच्छ सुख भोगण्याची असा तिचा हेतू आहे, असं आपण राजाचे कान भरवून सांगू. या संशयरूपी ठिकाणाने राजाचा क्रोधाग्नी भडकला तर तो मैनावतीला जालंधरालाही भस्म करेल, पण त्यासाठी मोठे धैर्य हवे, तरच हे संकट टळेल. लुमावतीचा बेत त्या सर्व जणींना पसंत पडला आणि त्या आनंदाने आपापल्या महलात परतल्या. त्या दिवशी दिवसभरातील सर्व राज कर्तव्य पार पडल्यानंतर गोपीचंद रात्रीचे भोजन करून विश्रांतीसाठी लुमावतीच्या महलात गेला, म्हणजे बेडरूम मध्ये गेला आणि तिने त्याचे आनंदाने स्वागत करून गोड शब्दात त्याचा गौरव केला. त्याला रती क्रीडेत आनंद दिला. त्यावेळी तो पूर्णपणे आपल्या कर्ह्यात आलेला आहे हे पाहून लुमावती म्हणाली, प्राणनाथ, माझ्या ऐकण्यात एक विलक्षण गोष्ट आली आहे, पण ती तुम्हाला सांगायची मला धाडस होत नाही. बरे, ही गोष्ट मी तुमच्यापासून लपवून ठेवली आहे, तर भविष्यात होणाऱ्या अनर्थाला ताडव काही केल्या चुकविता येणार नाही. तिचे पेचास ठाकणारे बोलणे ऐकून गोपीचंदाने तिला तिच्या मनातील गोष्ट उघड करण्यास सांगितली. तेव्हा ती म्हणाली, मला तुमच्या क्रोधाची भीती वाटते, म्हणून आधी अभय वचन द्या, तरच मला ते सांगण्याचे धैर्य येईल. राजाने तसे वचन देताच लुमावतीने पूर्ण ठरल्याप्रमाणे सर्व वार्ता त्यांच्या कानावर घातली आणि सावधपणे म्हणाली, प्राणनाथ, यातील खरे खोटे देव जाणो, पण मैनावती सासूबाईचा तसा कपटी हेतू असेल तर आपला स्वार्थ साधण्यासाठी त्या काहीही करून आज ना उद्या त्या संदर्भात तुमच्याशी चर्चा करतीलच. त्या आधीच जालंधर जोगाड्याकडून दीक्षा घेण्यात तुमचे कसे कल्याण होणार आहे हे तुमच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा सावध राहा आणि त्यांच्या भूलतपणाला मुळीच बळी पडू नका आणि आपले सौभाग्य थोर म्हणून सासूबाईंचे हे कारस्थान वेळेस उघडकीस आले, अन्यथा काय अनर्थ घडला असता त्याची कल्पना करताच आली नसती. या राण्यांना त्यांच्या संसाराची पडलेली आहे, त्यांच्या धनाची, त्यांच्या संपत्तीची पडलेली आहे. सासूबाईंनी खूप मोठा अनर्थ करून टाकला असता आजच्या स्थितीला, म्हणून आम्ही हे वेळीच कानी आमच्या विषय आला लक्षात आणि आम्ही तुम्हाला सांगितलं आहे, तरी आपण आपल्या ह्या राज्याचं रक्षण करावं. लुमावतीचे बोलणे ऐकून गोपीचंद कमालीचा संतापला. त्याने आपल्या विश्वासू मंत्र्यांशी चर्चा करून जालंधराची कशी विल्हेवाट लावायची ते ठरविलं. त्यानुसार एक आडेशाच्या जागी विहिरीसारखा खोल खड्डा करण्यात आला आणि मग रातोरात जालंधरांचा शोध घेऊन त्यांना काही कारण सांगून तेथे बोलवण्यात आले आणि त्यांना काही कळण्यास आधीच त्या कुपात ढकलून देण्यात आले, म्हणजे त्या खड्ड्यामध्ये. नाथांना त्या खड्ड्यामध्ये आणलंय गोड बोलून आणि नाथांना त्या खड्ड्यामध्ये टाकून दिलंय. आपल्या सेवकांना हे प्रकार गुप्त राखण्याची सक्त ताकीद दिली आणि गुप्तपणे आपल्या महलात परतायला सांगितले. मध्यरात्री घडलेल्या या प्रकाराची कोणालाही गंध वार्ता न होती. सकाळी जालंधर निघून गेल्याने लोकांच्या दिनदर्शनास आले, पण तो वैरागी असल्यामुळे आपल्या स्वभाव धर्मानुसार कोठेही निघून गेला असावा. तेथे असणाऱ्या गावकऱ्यांना सुद्धा वाटायचं की रातोरात नाथ निघून गेले असावे ध्यान साधनेसाठी, भ्रमंतीसाठी, म्हणून सगळ्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. तसेच त्यांना वाटत होतं आणि थोड्याच अवधीनं ही वार्ता साऱ्या नगरात पसरली, जालंधर निघून गेल्याची बातमी
एका दासीकडून मैनावतीला समजली तेव्हा तिला मोठा धक्काच बसला. तिला मनोमन खूप वाईट वाटलं आणि राजस्त्रियांना मात्र त्यांच्या रूपाने आलेला संकट टळले आणि आपल्या सौख्याभोवती मोठा अडथळा दूर झाला म्हणून कमालीचा आनंद त्या राण्यांना होत होता. पण मैनावतीला म्हणजे त्यांच्या सासूला दुःख होत होतं त्या गोष्टीचं. निश्चिंतेचा विश्वास टाकून त्यांनी लुमावतीला मनपूर्वक धन्यवाद दिले. कोणी? राजाने. पण कुपामध्ये जिवंत गाडण्यात आलेल्या जालंधराने काय झाले? पराक्रमी असा तो नाथ सर्व सामर्थ्याने युक्त असूनही मैनावतीकडे लक्ष देऊन आणि भविष्यातील कार्य ध्यानात आणून राजाला कोणताही प्रतिकार न करता गप्प राहिला आणि खड्ड्यातच पडताच तो वज्रासन घालून बसले. त्यांनी आपल्या माथ्यावर वज्रास्त्र आणि सोभवती आकाशास्त्राची योजना केली. त्यामुळे त्यांच्यावर टाकण्यात आलेली लीद अर्थात माती व केर कचरा वरच्यावर राहिला अर्थात खड्ड्यात गाडला जाऊनही निर्माण झालेल्या पोकळीत तो स्वस्तपणे ध्यानमग्न राहिले. म्हणजे त्यांना जसं खड्ड्यात टाकलं त्यावेळेला त्यांनी विभूती अभिमंत्रित करून त्यांनी वरती फेकली. त्यामुळे वरून पडलत असलेली जी माती आहे ती त्यांच्या डोक्याच्या वर तरंगत राहिली आणि एवढा भाग पूर्णपणे सपाटीचा होता, मोकळा होता. म्हणून नाथांना त्याचा काहीही परिणाम झाला नाही. पण नाथ तिथे ध्यानासाठी बसून गेले. त्यांची तपश्चर्या त्या खड्ड्यामध्ये सुरू होऊन गेली. आता आपल्याला पुढील अध्यायामध्ये कळेल ते उद्या किंवा परवामध्ये येतं की काय, की कशा पद्धतीने पुढे नाथ त्या खड्ड्याच्या बाहेर निघतील. ते स्वतः निघतात का दुसरे नाथ कोणी त्यांना काढतात हे आपल्याला पुढच्या अध्यायांमध्ये श्रवण करायला भेटेल. नाथांच्या चरणाशी आजच्या अध्यायाची सेवा समर्पित करतो आणि याच तऱ्हेनं एक छोटंसं गीत म्हणून आपण आरतीला सुरुवात करूया. जालंधरनाथ नवनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सद्गुरु गजानन महाराज की जय. सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. काशी विश्वनाथ भगवान की जय. समय तो खिलाड़ी है, खेल रचाता है, जीवन जीने की कला तो समय सिखाता है। समय तो खिलाड़ी है हो, खेल रचाता है, जीवन जीने की कला तो समय सिखाता है। आशा निराशा के झूलों में, आशा निराशा के झूलों में, कांटों में कलियों में कभी फूलों में, कांटों में कलियों में कभी कभी फूलों में,
बहकाता है कभी बहलाता है, समय तो खिलाड़ी है हो, खेल रचाता है। जीवन जीने की कला तो समय सिखाता है, समय तो खिलाड़ी है। दुख में आँखों का पानी सूखे ना, सुख में आँखों का पानी रुके ना, दुख में आँखों का पानी सूखे ना, सुख में आँखों का पानी रुके ना। अच्छा भी बुरा भी ये बन जाता है, समय तो खिलाड़ी है, खेल रचाता है। जीवन जीने की कला तो समय सिखाता है, हार में जीत की शिक्षा ये देता, जीत में भी ये परीक्षा ये लेता। हार में जीत की शिक्षा ये देता, जीत में भी ये परीक्षा ये लेता। बनाता भी है ये और गिराता भी है, समय तो खिलाड़ी है, खेल रचाता है। जीवन जीने की कला तो समय सिखाता है, जीवन जीने की कला तो समय सिखाता है। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। वक्रतुंड महाकायो सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आरती नवनाथा मच्छिंदरनाथा, ओवाडिता हरली भव चिंता, जय देव जय देव। आरती नवनाथा मच्छिंदरनाथा, ओवाडिता हरली भव चिंता, देव जय नवनाथा, भवभय तारक तु दीननाथा, जय देव जय देव। जय देव जय देव जय नवनाथा, भवभय तारक तु दीननाथा, जय देव जय देव। मध्ये अवतार नवनारायण, ब्रह्मा ध्वजावर विद्येचा खूण, केला से उद्धार अवघ्या जणांचा, गायीन महिमा नव सिद्धांचा, जय देव जय देव। जय देव जय देव जय नवनाथा, भवभय तारक तु दीननाथा, जय देव जय देव। जय देव जय देव जय नवनाथा, भवभय तारक तु दीननाथा, जय देव जय देव। झाले मच्छिंदरनाथ, गोरक्ष जन्माले गौरी भस्मात, जालिंदर उत्पत्ती अग्निकुंडात, कानिफाचा जन्म गज कर्णात, जय देव जय देव। जय देव जय देव जय नवनाथा, भवभय तारक तु दीननाथा, जय देव जय देव। जय देव जय देव जय नवनाथा, भवभय तारक तु दीननाथा, जय देव जय देव।
गात्रात भर्तरी हरी देवननाथ हि सर्वत्र धारी सौरंगी अंगोळ कृष्णेच्या तेरी वटसिद्ध नग्नाथ सर्पाच्या उदरी जय देव जय जय देव जय देव जय नवनाथा भवभय तारक तू दीननाथा जय देव जय देव जय देव जय देव जय नवनाथा भवभय तारक तू दीननाथा जय देव जय देव पासून झाले चरपटीनाथ गर्वाची उत्पत्ती भगीरनाथ अडबंगीनाथ 84 सिद्ध झाले प्रगट जय देव जय जय देव जय देव जय नवनाथा भवभय तारक तू दीननाथा जय देव जय देव जय देव जय देव जय नवनाथा भवभय तारक तू दीननाथा जय देव जय देव जय देव जय देव जय नवनाथा भवभय तारक तू दीननाथा जय देव जय देव जय देव जय नवनाथा भवभय तारक तू दीननाथा जय देव जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि मन्दालमाला कृतालकाय कपालमाला शशिशेखराय दिगम्बराय च दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय आरती जलनिस्तरीकरणं देवताभिवन्दनम् उपस्थित भक्तानाम् अभिवन्दनं बघीन लोटांगडवंदीन चरणमडोळ्यान पाहिड रूप तुझे प्रेमे अलिंगण अनंत पूजनं भावे ओवाडिन मने नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुच सखा त्वमेव विद्याधुरणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा करोमि यदन्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणेशी आता ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे नीटे वितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही उपासनेला दृढ सालवावे भूदेव संता शिरसदान मावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ नवनाथ महाराज की जय सद्गुरु साईनाथ महाराज की जय सद्गुरु गजानन महाराज की जय सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय कानुबाई रानुबाई माता की जय काशी विश्वनाथ भगवान की जय हर नर्मदे हर 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 महादेव अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साईनाथ महाराज की जय साईनाथ महाराज की जय अलख निरंजन।